आता एक मोठी बातमी आहे। मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आहे। मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झालेली आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईसाठी आता रवाना झाले आहेत। मुंबईसाठी ते रवाना झाले आहेत। राज्यभरातून मराठा समाज बांधव हे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईकडे येत आहेत। मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षावर बैठकीला सुरुवात झाली आहे। ही ऑनलाईन बैठक असणार आहे, त्यामुळे या बैठकीच्या दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आताची जी अपडेट आहे त्याप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर अखेर बैठक सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झाली। या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी काय पावले या बैठकीच्या दरम्यान उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। आंतरवाली सराटीतून त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे। त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाला मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं। त्यांच्या आवाहनाप्रमाणे राज्यभरातून मराठा समाज बांधव हे मुंबईकडे निघालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये नेमकं मराठा आरक्षणासंदर्भात पुढची काय भूमिका ठरवली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे मुंबईमध्ये येण्याचा निर्धार आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार फिरणार नाही अशी ठाम भूमिका ही मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव हे सध्या मुंबईकडे येत आहेत। मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील रवाना झालेले आहेत। आरक्षणासाठी त्यांची मागणी आहे। 7 महिने आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये होतो, हेच आमचं सामंजस्यपणा आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले आहेत। स्वप्नील, मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही ऑनलाईन बैठक होती अशी माहिती मिळते। या बैठकीबाबत सविस्तर काय सांगशील? नक्कीच, कारण आपण जर बघितलं मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पुन्हा मार्गी लागण्याच्या एकदम तयारीमध्ये सरकार आहे। कारण आता पुन्हा मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुद्धा आणि मोर्चा मुंबईच्या दिशेने येतोय, त्यामुळे सरकार वेगाने हालचाली करताना दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आज डीसीद्वारे बैठक घेतली आणि बैठक काही वेळापूर्वी सुरू झालेली आहे। एकूणच सर्व जिल्हाधिकारी असतील, सर्व जे नोंदणी काढण्यासाठी कामाला लागलेले सर्व अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येते। आतापर्यंत किती नोंदणी सापडल्या आणि त्या संदर्भात किती अर्ज हे देण्यात आले याबद्दलची माहिती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीतून घेतात। आणि इकडे या सर्व बैठका सुरू असताना आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्या या मोर्चामुळे कुठेतरी एक वेगळा संदेश जनसामान्यात जाईल याचा कुठेतरी गैरफायदा हे काही समाजकंटक घेतील अशा प्रकारे सुद्धा चर्चा या एकंदरीत बैठकीमध्ये सुरू आहे। यामध्ये काही पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याची माहिती आहे। मात्र या बैठकीकडे आता नक्की सर्वांचं लक्ष या आताच्या बैठकीमध्ये नक्की काय तोडगा निघतो आणि नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटील यांना काय आवाहन करतात किंवा त्यांच्याशी काय चर्चा करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास ही बैठक जी सुरू आहे या बैठकीमध्ये सर्व नोंदणी आणि सर्व प्रक्रिया या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणून घेत आहेत। कारण नक्कीच स्वप्नील, या बैठकीकडे तू लक्ष ठेवून राहा। या बैठकीबाबतचे अपडेट, ताजी अपडेट वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। तर मराठा आरक्षणासंदर्भात वर्षावर महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।